स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या सगळ्या YouTube परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमः पार्वती पते हर हर महादेव. आपल्या नवीन अशा इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री. तर उठून सगळी क्लिनिंग केली, लेकरांसाठी उपमा वगैरे बनवला आणि त्यांना खाऊ घालणं चालू आहे. आणि ताई आता माझ्याकडे आहेत, 2 दिवस थांबणार आहेत. तर आता हे चौघं मस्ती यांची म्हणजे काही बघायचं कामच नाही. तर म्हणलं एकदा ह्यांना खाऊ घालून ह्यांना थोडंसं बाहेर खेळायला पाठवून द्यावं आणि नंतर मग बाकीचे कामं करावं. तर इथं सौरभवर माझं रागवणं चाललेलं आहे, कारण 2-4 घास खाल्लं की मला बस झालं मम्मा म्हणला तो. त्यानंतर म्हणलं चहा बनवावं. तर लेकरं तर खेळायला गेले होते, मग आमच्या दोघींसाठी चहा बनवला. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये किंवा एका शॉर्टमध्ये मी सांगितलं होतं की आम्हाला कुठेतरी जायचं आहे. तर आमच्या बुड गावाला जायचं होतं आम्हाला. तर ताई वगैरे हेच सगळे जाऊन आले. माझं आणि डुगूचं काही जाणं झालं नाही, म्हणून तिथला व्लॉग काही तुम्हाला बघायला भेटणार नाही. पण मग तिकडून आल्यावर ताई इथं थांबल्यात आता, म्हणजे मग यांनी नेऊन सोडणार आहेत 1-2 दिवसानंतर. तर इथं मग चहा बनवला होता आणि एका कपात चहा जास्त होता, एकात कमी होता. तेच माझं बरोबरी करणं चाललेलं होतं. आम्ही इकडे चहा घेत नाही तोपर्यंत यांनी बाहेरून आलेत. म्हणजे आज महाशिवरात्री, तर मग सगळ्यांचा उपवास असेल आमचा. मग फ्रूट्स आणा म्हणलं, व्हेजिटेबल असं तसं बरंच काही आणायचं होतं. ते सगळं घेऊन आलेत आणि म्हणत होते की दोघीच चहा प्यायलात, माझ्यासाठी बनवा. तर म्हणलं आता थांबा, आमच्या दोघींना आरामात चहा पिऊ द्या, त्यानंतर तुम्हाला चहा भेटेल. आणि ताईचं सांगणं चाललेलं होतं की तू आली नाही म्हणजे मला खूप बोर झालं, कारण माझं कॅन्सल झालं की मग ताईची जायची इच्छा नव्हती, पण आता जावं तर लागेल म्हणून ताई गेल्या. तर मग ती त्याला सांगत होत्या की म्हणजे आता यांच्या आजोबाचे वडील वगैरे तिकडे असायचे, म्हणजे टोकवाडी म्हणून गंगाखेड तालुक्यामध्ये परभणी जिल्हा आहे. तर तिथं मग यांचं बुडगाव तिथलं आहे. तर तेच मग आमचं सगळं डिस्कशन चाललं होतं की तिकडचं असं आहे तसं आहे. आणि आमच्या 4ही लेकरामध्ये ना गौरवच सगळ्यात शांत आहे. तर एकटा एकटा खेळतो, त्याला खेळायला म्हणजे सगळेजण लागतेत किंवा खूप सारे टॉईस लागतेत, बिलकुल नाही. तो एकटा एखादी वस्तू घेतली ना ते घेऊन मस्त खेळत राहतो. नंतर मग आता मी सगळा भाजीपाला, फ्रूट्स वगैरे यांनी काय काय आणलंय ते सगळं काढावं म्हणलं, स्वच्छ सगळं धुवून वगैरे ठेवावं. यांना मी नेहमी म्हणत असते तुम्ही सकाळी सकाळी जाऊन भाजीपाला आणा, पण यांचं कधीच होत नाही. दुपारी जेवायला येतात ना तेव्हा तरी घेऊन येतात किंवा इव्हनिंग येताना. तर आज आम्ही सकाळी सकाळी पाठवलं होतं, कारण आज यांनाही सुट्टी होती ना. तर इतकं फ्रेश होतं ना सगळं, भाजीपाला एकदम फ्रेश होता. आणि कधीही आणतात तेव्हा दुपारी किंवा नाईटला, इव्हनिंगला येताना आणतात, तर तो तितका फ्रेश नसतो. तर मस्त रताळे पण आणले होते, स्वीट पोटॅटो एकदम छान होते, छोटे छोटे आणि फ्रेश होते. इथं कॅरेट पण आणलेले, ग्रेप्स आणले होते यांनी, कारण आता उन्हाळा चालू झाला, आता खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही म्हणून सांगितलं होतं. कारण इतके दिवस मग सर्दी खोकला, तर आता सगळेच ह्या ग्रेप्सवरच पडले होते बघा. गौरव शिट, डुगू लगेच पुदिना ग्रेप्सला सगळ्यात जास्त केमिकल यूज करतात असं ऐकलेलं आहे. तेव्हापासून ग्रेप्स तर मी स्वच्छ धुवत असते, म्हणजे असं पाण्यात टाकून ठेवायचं आणि मीठ टाकायचं, थोडंसं गुणगुणं पाणी असलं तरी चालेल, ते तर मग खूप छान. आणि म्हणलं मग दोघी मिळून सगळं भाजीपाला जे आहे ते निवडून सगळं ठेवून द्यावं. परत मेथी वगैरे मग सुकून जाते, पुन्हा निवडायला तितकं फ्रेश वाटत नाही. तर मग मेथी, कोथिंबीर यांनी पुदिना वगैरे आणला होता. हे सगळं आमचं गप्पा मारत निवडणं चाललेलं आहे. आणि तुम्ही लेकरांचं बघितलं असेल तर टी व्हीवर तसे क्विज लावतात ते, आणि ते आन्सर करायचं, मग काहीतरी त्याचं आन्सर काहीतरी असतं. असे थोडे लॉजिकल क्वेश्चन असतात, काही सायन्सचे क्वेश्चन, तर असं बघत असतात ते. तर इथं मग स्वच्छ असे ग्रेप्स 5-10 मिनिट ठेवले होते पाण्यात.
तर मिठाच्या पाण्यात. तर आता स्वच्छ धुवून काढून लेकरांना दिले. इकडं रताळ्याला पण चांगलीच माती लागलेली होती, ते पण स्वच्छ धुवून घेतलं आणि उकडायला ठेवावं म्हणलं. तर मग हे स्वच्छ, पण माती व्यवस्थित निघत नव्हती. म्हणलं थोडं 5-1 मिनिट ह्याला भिजायला ठेवावं, नंतर छान निघेल. आणि पायनॅपल पण आणलं होतं त्यांनी. आणि इथं बघा लेकरांचं खेळणं चाललेलं आहे आणि लास्या अक्का वगैरे नाहीत, तर मग इथं आता सगळं मोकळंच आहे यांना खेळायला. तर इथं ना हे गावाकडून आणलेला ॲलोवेरा होता, पण मी खाली ठेवला तर ते व्यवस्थित येतच नव्हता, म्हणजे ते ग्रीन असा नव्हताच राहिला, वाळून गेल्यासारखा किंवा काळपट पडल्यासारखा होता. मग म्हणून त्याला टेरेसवर आणून ठेवलं होतं मी. तर बघू आता 4-5 दिवसानं कसा होतोय तो. आणि कालचे कपडे आहेत, रात्री काही नेले नव्हते, तर तेच घ्यायला मी आले होते. आणि इथं या दोघा भावांना हे काम करायला बसवलंय, म्हणजे ह्या वाटाण्याच्या शेंगा आहेत तर ते काढा म्हणलं तुम्ही. तर इतकं कंटाळा करत होते काढायचा, पण त्यांना थोडं रागवलंय, तर बसलेत मग आता टी व्ही बघत. त्यांना म्हणलं की टी व्हीच बंद करते, तर आता मस्तपैकी चालू आहे त्यांचा. आणि इथं ताईची पूजा वगैरे चालू आहे. आणि देवांना ना किती छान क्लीन केलं पितांबरीनं वगैरे, तरी 4 दिवसात देव खराब होऊन चाललेत. म्हणजे ते बहुतेक कुंकूच बरोबर नाही, कारण जर कुंकू लावलं ना मग त्याचा डाग असा ब्लॅक असा डाग तसाच राहून चाललाय. तर मी ऐकलंय की ते हळदीचं कुंकू वगैरे मस्त असतं म्हणून, आणि आपण घरी पण बनवू शकतो. तर मी विचार करत आहे की तसं कुंकू बनवावं. तर विचार करा तुम्ही, मूर्तीला असं एवढं ब्लॅक पडायलं, तर आपण ते यूज केल्यास आपल्याला कसं त्याचा इफेक्ट होत असेल. तर आमच्या सगळ्यांचा उपवास आहे म्हणल्यावर लेकरांचं काहीतरी शॉर्टकट ह्याच्यावरच भागणार. सकाळी उपमा केला होता, उपमा खाऊ घातला, आणि आत्ता मग भात घातला होता त्यांना. तर दही भात असं खाऊ घालणं चाललेलं आहे, कारण रताळे खा म्हणलं तर ते नको म्हणत होते. इथं मग छान असे फ्रेश रताळे उकडून घेतलेत, आणि ताईनं बघा त्याच्यात इतकं दूध टाकलं होतं. काय शिवरात्रीचा फराळ स्वीट पोटॅटो. दूधच दिसायले तसं, पण मध्ये आहे, दाखव घालून. हे दिसणार गेले, दाखवले दिसायले का? हे नाही, हे असं कशामुळे दिसत असेल बरं? दूध दूध कशामुळं? म्हणजे इतकं दूध कशामुळं? नाही, आधी जे दूध टाकलं होतं त्यात शुगर जास्त झाली होती म्हणून ग. हा, म्हणून दुसरं दूध टाकलंय. जास्त दूध दिसायला. दूध दूध कशा म्हणून दूध रताळे कम दूध आहे. तेच म्हणायले ना, काही उलटच घ्यायचं. प्यायचं का खायचं कळणार गेलं. भाऊ ह्याला काय? एक घोट खायचं, एक स्पून खायचं. भाऊ काय करायचं, खायचं की प्यायचं? आता मी पिले होते, खाऊन प्यायचं. पिले होते, आता खाते. गलत आहे. आधी सगळं खायचं मग प्यायचं. चढत्या. हा 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 हा. कॉस्मेटिक्स मी मागवलंय, आता ह्याच्यात पॅक करून मी द्या. हो ना डुगू? हे केव्हाच्या आलंय बरोबरच आहे. मोठी जाऊ असे डोळे वाचले की झालं. असे म्हणजे ते आँख दिखाऊंगी मैं. काय का अजून? बॉक्स नेतो का हेच नेतो? नाही, पाऊचच नेते बॉक्स. तर इथं ताईसाठी कॉस्मॅटिक्स मागवलं होतं, आणि डुगूचं इथं मध्ये मध्ये करणं चाललेलं होतं. तर माझं म्हणणं चाललंय की हे तुझ्या यूजचं नाही, तू साईडला हो. तर हे मेकअप पाऊच आणलं होतं ना, मग सगळं त्यातच भरून देत आहे मी, म्हणजे न्यायलाही त्यांना इझी जाईल. मी ना इथं घसरून पडले होते, त्यामुळं ताईला इतका हसू येत होतं. आणि आता जे जे प्रोडक्ट आणलेत ना ते लावून बघणं चाललेलं आहे. दुसरं तर काही नाही, पण आम्हाला हेअर स्प्रे लावून बघायचा होता. ताईचे केस खूपच फ्रीजी असतात, तर
इथं मी बघत आहे की जर स्प्रे मारल्यावर ते व्यवस्थित थांबतेत का म्हणून. आणि ह्या स्प्रेची म्हणजे इतकं बेस्ट सेलर दाखवत होतं, तर खरंच छान आहे का त्याची क्वालिटी वगैरे. आणि आपण यूज केल्यास म्हणजे कसं राहतं. आणि तर बघू शकता छान असे सेट झालेत. आणि त्यानंतर इथं आम्हाला आता लेकरांना आणि लड्डूला म्हणजे लड्डूला महादेव बनवून ह्यांना छोटे छोटे महादेव बनवायचं होतं. तर अशा 2-3 अशा मोठ्या मोठ्या रुमाल होत्या माझ्याकडे. तर ते लेकरांना मग असे धोतर घातल्यासारखं घातलंय त्यांना. आणि माळी वगैरे होत्या त्या घातल्यात. तर अशा मोठ्या माळी तर नव्हत्या रुद्राक्षाच्या, पण आपल्या तुळशीच्या माळी होत्या, तर त्याच घालणं झालंय मग इथं. लेकरं पण ना एका शब्दात रेडी झाले, एवढे इंटरेस्टेड होते ना ते. म्हणजे आम्ही सकाळी म्हणलं होतं असं की असं करूया म्हणून, कारण लड्डूचं म्हणणं होतं. तिची खूप इच्छा होती, मला 2 दिवसापासून म्हणत होती आंटी आपण असं करूया म्हणून. तर बिलकुल त्यांचं नको असं तसं नव्हतं. तर इथं लड्डूला मग मी रेडी करणं चाललेलं आहे. तर आमच्याकडे ब्ल्यू कलर नव्हता, म्हणजे तिच्या फेसला असं ब्ल्यू कलर लावावं म्हणलं होतं, पण मग कसं तरी काहीतरी लावून ॲडजस्ट केलं. नंतर खाली अक्कानी महादेवाचा अभिषेक वगैरे केला होता. मग खाली आलो, तिथं पाया वगैरे पडणं झालं. विभूत लावलेलं मोडतंय म्हणून डुग्गूचं काही असं लांब पडून पाया पडणं नव्हतंच. तुम्ही बघू शकता तो कसा पाया पडत आहे. नमः पार्वतीपते हर हर महादेव. तर इतकं छान गेटअप झालं होतं ना सगळ्या लेकरांचं. आणि यांचं म्हणणं होतं की आता आपण असंच मंदिरला जाऊन येऊया. तर चला म्हणलं, लड्डूनं असे त्रिशूल वगैरे बनवले होते, तर सगळे मिळून असं मंदिरला गेलो. तर इथं बघा जाता जाता रस्त्यात एक रांगोळी काढून होती, मस्त होती रांगोळी, तिचाही व्हिडिओ घेतला छोटासा. आणि अक्का तर एवढ्या इंटरेस्टेड असतात ना अशा प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे आपण जेवढे ॲक्टिव्ह नाही तेवढं त्यापेक्षा डबल ॲक्टिव्ह त्या असतात. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम हर 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 पार्वतीपते हर हर महादेव. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मला दुसरंच काम होतं, मग मी रिटर्न गेले. हे सगळेजण पाया वगैरे पडून इथं मंदिरात वगैरे आले. हे मेन मंदिर तर बंदच होतं, पण तिकडं महादेवाचं मंदिर चालू होतं. इथंही बघू शकता डुग्गू पाया कसं पडतोय, म्हणजे त्याला भीती होती की मला लावलेलं सगळं विभूती मोडून जाईल म्हणून. तर तो तसा पाया पडत होता. मग इथं महादेवाच्या मंदिरात वगैरे इथं पण पाया वगैरे सगळं पडणं झालं. आणि लेकरं ट्राय करत होते वरची घंटी वाजवायची. त्यानंतर म्हणलं आता इथंच लिंगाष्टकम वगैरे म्हणून घेतलं तर चांगलं, कारण इथं महादेवाचं मंदिर आहे हे. तर लेकरांनी मस्त लिंगाष्टकम वगैरे म्हणले, तर तुम्ही समोर ऐकू शकता ते. चितलिंगं कामदहन करुणाकरलिंगं रावणदर्पविनाशनलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं सर्वसुगन्धसुलेपितलिंगं बुद्धिविवर्धनकारणलिंगं सिद्धसुरासुरवन्दितदं परमात्मकलिंगं तत्प्रणमामि प्रणव शिवलिंगं. लिंगाष्टकमिदं पुण्यं यः पठे शिवसन्निधौ शिवलोकमहात्मोति शिवेन सह मोदते. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. भारत माता की जय. गो माता की जय. तुलसी माता की जय. श्री राम जय श्री राम. नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय.
फुल डान्स करून लेकरं आता थकले होते, पण त्यांच्यात एनर्जी आज कुठून आली होती काय माहीत. एवढं डान्स करत होते ना, मस्त महादेवाचे सॉन्ग लावून, शिवाजी महाराजांचे सॉन्ग लावून खूप खूप एन्जॉय केला त्यांनी. मस्त मंदिरात पण लिंगाष्टकम वगैरे म्हणलं आणि खूप छान, इतकं छान राहिले ना आज. बिलकुल एकाचंही काही नव्हतं आणि ते धोती वगैरे घातली होती ना, तर बिलकुल त्यांचं कंप्लेंट नव्हती की ते टोचत आहे वगैरे म्हणून. अक्कानी मस्त असं वॉटरमेलॉन हे ते खायला दिलं होतं, खरबूज ते खाल्ल्यानंतर वरती आलोत. साबुदाणा भिजू घातला होता आणि यांना शेंगदाणे बाहेरूनच आणा म्हणलं होतं, कारण आता शेंगा फोडायची इच्छा नव्हती आणि शेंगदाणे करून नव्हते. तर यांनी म्हणले की शेंगा असताना शेंगदाणे कशाला, म्हणून स्वतःच करत बसले होते. चला म्हणलं मी जॉईन झाले. आम्ही शेंगदाणे करायला दोघंजण आणि ताई आता मग शाबू बनवणार आहेत. तर इथं यांच्यासोबत ट्रिपचं डिस्कशन चाललेलं आहे आमचं. आम्ही म्हणत होतो की गेल्या वेळेस महाबळेश्वर गेलो तर किती छान वाटलं, आपण वर्षाला एकदा तरी बाहेर गेलं पाहिजे. तर हो म्हणत होते, म्हणजे इतके सहज हो म्हणले कोकणात वगैरे जाऊया का. तर आम्हाला विश्वासच बसत नव्हता. तर आम्ही बार बार विचारत होतो तुम्ही खरं म्हणायलात का, असं तसं. तर यांचं म्हणणं होतं की तुम्हाला वाद झाल्याशिवाय, भांडण झाल्याशिवाय खरं वाटत नाही. मग आम्हाला कन्फर्म करायचं होतं, म्हणजे भैयालाही विचारून घ्यायचं होतं की असा असा प्लॅन आहे, कारण परत परत हा विषय निघत नाही. तर मग इथं ताईनं भैयाला फोन केलाय की असं असं भाऊ म्हणत आहेत की आपण कोकणात जाऊया, कसं करायचं काय. चला ते सगळं बोलणं झालं आणि लेकरं इतके छान खेळत होते, म्हणजे इतकं शांत खेळत होते. आणि आम्ही तिघंजण इकडं हॉलमध्ये होतो. ताईनं हळू डोर काढून बघितलं की इतका सन्नाटा कसं काय आहे, म्हणजे एवढं शांत कसं खेळू शकतात. कारण 5 मिनिटात एकाची तरी कंप्लेंट येते की ह्यानं असं केलं त्यानं तसं केलं, तर आज कसं काय एवढं शांत खेळत आहेत म्हणून. तर पण छान खेळत होते, छान वाटलं. नंतर इथं बघा शाबू भिजू घातला होता, मस्त मिरच्या हे सगळं कट करून घेतलं, कारण साबुदाणा आता सगळ्यांसाठीच करायचं आहे, कारण प्रत्येकाला साबुदाणा आवडतो, म्हणजे चौघही लेकरांना आवडतो. काय गौरव, कितपर्यंत कसं झालं तू एवढ्या लवकर? डेट्स खाल्ल्यामुळं? तू पण कुठपर्यंत होता, कुठपर्यंत झाला आता? हो. मग लेकरांचं खाणं, मस्ती, मजा सगळं झालंय. आता आम्ही पण साबुदाणा वगैरे खाऊन घेतला. नंतर आठवलं की आज आहे मॅच. तर आज इंडिया पाकिस्तानची मॅच म्हणल्यावर तर काही बघायचं कामच नाही. जे धुतलं ना त्यांना, इतकं भारी वाटलं मॅच बघताना. आउट 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 आउट. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला शुभेच्छा. बुमरो चाचू जय हिंद. बाय. नहीं किशन, तेरी पानी हमारे डेप्थ नहीं गई ना. भारत जीता 61 रन से, 61 रन से भारत जीता. चला आम्ही असं बसून सगळी मॅच एन्जॉय केली आणि असा काहीसा गेला आजचा दिवस. खूप छान, हॅपी आणि शेवट तर खूप हॅपी. चला मग बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.